नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं स्पेलिंग बी क्लब यामध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आमचा हा 7वी अ चा उपक्रम आहे का विद्यार्थ्यांनी कमीत कमी वेळात किती स्पेलिंगचे पाठ देऊ शकतात, तर यानुसार आज आम्ही हा उपक्रम आपल्यासमोर घेणार आहोत। मित्रांनो, याला वेळ दिलेली आहे 1 मिनिटाची। 1 मिनिटामध्ये जो विद्यार्थी जास्तीत जास्त शब्द देईल त्याला मित्रांनो आपण त्याचा काय करणार आहोत, त्याला शुभेच्छा देणार आहोत आणि त्याचा सत्कार करणार आहोत आणि त्याला वर्गात गौरविणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इथे तुम्हाला 2 मुलं दिसतील। समोरचा जो मुलगा आहे पहिला तो स्टॉपवॉच घेऊन बसलेला आहे आणि दुसरा जो मुलगा आहे तो काउंटिंग करणार आहे। ते एकेकाला बोलवतील आणि ते 1 मिनिटात त्याने टाइमर लावला का 1 मिनिटामध्ये किती शब्द देऊ शकतात ते आज आपण बघणार आहोत। तर चला आपल्या या उपक्रमाला सुरुवात करूया। यानंतर आता एकेकाचे नाव जो काउंटिंग करणारा मुलगा आहे तो घेणार आहे आणि त्या नावाप्रमाणे तुम्ही समोर स्टेजवर यायचं आणि टायमर त्याने सांगितलं स्टार्ट की त्या वेळेस पासून तुम्ही काय करायचं, ते आपले शब्दार्थ सांगण्यास सुरुवात करायची। चला आता आपण हा उपक्रम बघूया। नमस्कार, माझं नाव तनिष्का। RESOURC रिसोर्स म्हणजे संसाधने, CRUST क्रस्ट म्हणजे कठीण कवच, LITHOSPHERE लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, HOMOGENEOUS होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी, ORES ओट्स म्हणजे धातुके, HARDNESS हार्डनेस म्हणजे कठीणपणा, ENVIRONMENT इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, MINING मायनिंग म्हणजे खणकाम, ECONOMICAL इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडणारे, MAGNA मॅग्ना म्हणजे खडक, MICA मायका म्हणजे अभ्रक, DIAMOND डायमंड म्हणजे हिरा, RUBY रुबी म्हणजे रत्न, COAL कोल म्हणजे कोळसा, SHELL शेल म्हणजे शिंपला, MINERAL OIL मिनरल ऑइल म्हणजे खनिज, NATURL नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू, SUPPHIRE सफायर म्हणजे निर्मणी, GEMS जेम्स म्हणजे रत्न, EMRALD एमरलँड म्हणजे काचू, DEPOSIT डिपॉझिट म्हणजे साठे, GOODCONDUC। व्हेरी गुड तनिष्का। आता यानंतर पुढील विद्यार्थ्याला आपण बोलवणार आहोत। नमस्कार, माझे नाव राशी। RESOURC रिसोर्स म्हणजे संसाधने, CRUST क्रस्ट म्हणजे कठीण कवच, LITHOSPHERE लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, HOMOGENEOUS होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी, ORES ओट्स म्हणजे धातुके, HARDNESS हार्डनेस म्हणजे कठीणपणा, MINING मायनिंग म्हणजे खाणकाम, ENVIRONMENT इन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण, ECONOMICAL इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक दृष्ट्या परवडणारे, MAGNA मॅग्ना म्हणजे खडक, MICA मिका म्हणजे अभ्रक, VICINITY विसिनिटी म्हणजे सानिध्य, STATU स्टॅच्यू म्हणजे पुतळा, ELECTRL APPLIANC इलेक्ट्रिकल अप्लायन्स म्हणजे विद्युत उपकरण, SUPPHIRE सफायर म्हणजे नीलबने, EMRALD इमराल्ड म्हणजे पाचू, इमराल्ड म्हणजे पाचू, GEMS जेम्स म्हणजे रत्न, RUBY रुबी म्हणजे माणिक, नमस्कार, माझे नाव श्रीराज अमोल। RESOURCES रिसोर्स म्हणजे संसाधने, CRUST क्रस्ट म्हणजे कठीण कवच, ORES ओट्स म्हणजे धातुके, HOMOGENEOUS होमोजिनियस म्हणजे एकजिन्सी, LITHOSPHERE लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण, MAGNA मॅग्ना म्हणजे घटक, MICA मायका म्हणजे अभ्रक, DIAMOND डायमंड म्हणजे हिरा, SHELL शेल म्हणजे शिंपला, COAL कोल म्हणजे कोळसा, SAPPHIRE सफायर म्हणजे नीलमणी, VICINITY विसिनिटी म्हणजे सानिध्य, UTENCILLS युटेन्सिल्स म्हणजे भांडी, STATU स्टॅच्यू म्हणजे पुतळा, THICKNESS थिकनेस म्हणजे जाडी, LAYERS लेयर्स म्हणजे थर, TIDE टाईड म्हणजे भरती, SEABED सीबेड म्हणजे सागर तळ, OC। नमस्कार, माझे नाव वैदेही।
CLEAVAGE क्लेवेज क्लेवेज म्हणजे फटी. STREAT स्ट्रिक स्ट्रिक म्हणजे छटा. LITHSPHER लिथोस्फिअर लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. LUSTRE लस्टर लस्टर म्हणजे चकाकी. CRUDE क्रूड ऑइल ऑइल क्रूड ऑइल म्हणजे कच्चे तेल. MINIERL मिनरल ऑइल ऑइल म्हणजे खनिज तेल. LUBRACATIONG लुब्रिकेटिंग ऑइल ऑइल म्हणजे वंगण तेल. KILN किल किल म्हणजे भट्टी. RUBI रुबी रुबी म्हणजे माणिक. LITHSPHIR लिथोस्फिअर लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. LUSTRE लस्टर लस्टर म्हणजे चकाकी. STREAK स्ट्रिक स्ट्रिक म्हणजे छटा. DYIE डाई डाय म्हणजे रंगद्रव्य. TING टिंज टिंज म्हणजे टिंज म्हणजे टिंज टिंज म्हणजे पुढचं नमस्कार, माझे नाव साई. MILLION मिलियन म्हणजे दशलक्ष. SANK सॅन्क सॅन्क म्हणजे बुडाले. LIMSTONE लाइमस्टोन म्हणजे चुनखडे. SANDSTONE सँडस्टोन म्हणजे वालुकास्म. COMPONENT कंपोनेंट म्हणजे घटक. RESOURCES रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे संसाधने. LUBRICATING OIL लुब्रिकेटिंग ऑइल म्हणजे वंगण. TAR तार म्हणजे डांबर. FUEL फ्यूल म्हणजे इंधन. COAL कोळ म्हणजे कोळसा. SHELLE सेल सेल म्हणजे शिंपला. GEMS जेम्स म्हणजे रत्न. OCEAN ओशियन म्हणजे समुद्र. LIQUIFIED लिक्विफाईड म्हणजे द्रवरूप. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव पार्थ. RESOURCES रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे संसाधने. ORES ओर्स म्हणजे धातुके. MINING मायनिंग मायनिंग म्हणजे खाणकाम. मायनिंग म्हणजे खाणकाम. COAL कोल कोल म्हणजे कोळसा. MICA मायका मायका म्हणजे अभ्रक. MAGNA मॅग्ना मॅग्ना म्हणजे खडक. मॅग्ना मॅग्ना म्हणजे खडक. MINERAL मिनरल OIL मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल. NATURAL नॅचरल GAS नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. EMRALD इमरेल्ड इमरेल्ड म्हणजे पाचू. इमरेल्ड म्हणजे पाचू. नमस्कार, माझं नाव दिव्यांशू योगेश सूर्यवंशी. RESOURCE रिसोर्सेस म्हणजे संसाधने. CRUST क्रस्ट म्हणजे कठीण कवच. रुबी RUBY रुबी म्हणजे माणिक. EMBRALD एमरेल्ड म्हणजे पाचू. LITHOSPHER लिथोस्फिअर म्हणजे शिलावरण. ENEVIROMENT इन्व्हायरमेंट म्हणजे वातावरण. माझं नाव ओम सुमन पाटील. RESOURAC रिसोर्सेस म्हणजे संसाधने. CRUST क्रस्ट म्हणजे कठीण कवच. ORES ओर्स म्हणजे धातुके. SHELL शेल म्हणजे शिंपला. COL कोल म्हणजे कोळसा. MINERAL OIL मिनरल ऑइल म्हणजे खनिज तेल. THICKENES थिकनेस म्हणजे जाडी. WIRELES वायरलेस म्हणजे DIMOUND डायमंड म्हणजे हिरा. नमस्कार, माझे नाव सोहम. RESOURCE रिसोर्सेस रिसोर्सेस म्हणजे संसाधने. MINING मायनिंग मायनिंग म्हणजे खाणकाम. ENVIRONMENT एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण. RUBY रुबी रुबी म्हणजे माणिक.
सफायर SUPPHIRE सफायर म्हणजे नीलमणी. इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस ELECTRICAL इलेक्ट्रिकल APPLINCES इलेक्ट्रिकल अप्लायन्स म्हणजे विद्युत उपकरणे. थिकनेस THICKNESS थिकनेस म्हणजे जाडी. LAYERS लेयर्स म्हणजे थर. आर्टिफिशियल फायबर ARTIFICAL आर्टिफिशियल FIBER आर्टिफिशियल फायबर म्हणजे कृत्रिम धागे. DIAMOND डायमंड म्हणजे हिरा. SHELL शेल म्हणजे शिंपला. पुढील विद्यार्थी ओम. नमस्कार, माझे नाव ओम. रिसोर्सेस RESOURCES रिसोर्सेस म्हणजे क्रश. रिसोर्सेस म्हणजे संसाधने. क्रश CREST क्रश म्हणजे कटिंग कवच. लिथोस्फियर LITHOSPHERE लिथोस्फियर म्हणजे शिलावरण. मायनिंग MINING मायनिंग म्हणजे खणकाम. मॅग्ना MAGNA मॅग्ना म्हणजे खडक. मायका MICA मायका म्हणजे अब्रक. शेल SHELL शेल म्हणजे शिल्पला. कोल COL कोल म्हणजे कोळसा. मिनरल MINERAL OIL मिनरल खनिज तेल. नॅचरल गॅस NATURAL GAS नॅचरल गॅस म्हणजे नैसर्गिक वायू. जेम्स म्हणजे रत्न. जेम्स म्हणजे रत्न. डिपॉझिट DPOSIT डिपॉझिट म्हणजे साठे. स्टॅच्यू STATU स्टॅच्यू म्हणजे पुतळा. लेअर LAYER लेअर म्हणजे थर. विद्यार्थी मयूर. नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव मयूर. रिसोर्सेस RESOURCES रिसोर्सेस म्हणजे संसाधने. क्रश CREST क्रश म्हणजे कटिंग कवच. मॅग्ना MINING मॅग्ना म्हणजे खाण व काम. MAGNA मॅग म्हणजे खडक. फ्युल FUEL फ्युल म्हणजे इंधन. इम्रेल EMRABLD इम्रेल म्हणजे पाचू. स्नॅक SANK स्नॅक म्हणजे बुडाले. टायर TID टायर म्हणजे डांबर. मित्रांनो, आज आपली जी स्पर्धा होती स्पेलिंग बी क्लब याद्वारे आपण घेतली होती आणि त्या स्पर्धेचं आपण आज नाव ठेवलं होतं 1 minutes to go. आणि या स्पर्धेमध्ये भरपूर मुलांनी सहभाग घेतला. 1 मिनिटात जास्तीत जास्त शब्दार्थ सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आपल्या या स्पर्धेचा उद्देश असा होता का विद्यार्थ्यांचे स्पेलिंग पाठांतर होणे, शब्द संपत्ती वाढवणे, त्यानंतर त्यांची आकलन क्षमता वाढवणे, स्मरणशक्ती वाढवणे आणि इंग्रजी विज्ञान या विषयाविषयी त्यांना काय अट्रॅक्शन निर्माण करणे. या स्पर्धेमध्ये मला सांगण्यास खरंच आनंद होत आहे की आपल्या वर्गातील तनिष्का महेंद्र पाटील हिने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे. तिने 1 मिनिटामध्ये 21 शब्द काही न अडकता आणि चुकता दिलेले आहे. त्यासाठी सर्वांच्या जोरदार टाळ्या. मी तनिष्काला आपल्या स्टेजवरती आमंत्रित करतो आणि वर्गातर्फे तिला पुष्प देऊन तिचं स्वागत करतो. अशाच पद्धतीने मित्रांनो, आपली ही जी स्पर्धा आहे तो रोजचा आपला दैनंदिन उपक्रम म्हणून चालू राहील. म्हणून प्रत्येकाने आपल्या स्वतःमध्ये स्पर्धा लावा आणि जास्तीत जास्त कोण शब्दार्थ पाठ करून आणेल अशा पद्धतीने प्रयत्न करा. धन्यवाद.